कोणत्याही पिकाला सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे असते की खत नियोजन. आणि खत नियोजनातूनच आपली बाग कशी बनते, सोबतच बागेला कशाप्रकारे फळधारणा करेल आणि चांगल्या क्वालिटीचे खत कशाप्रकारे आपली येईल, हे सर्व गोष्टी डिपेंड असते आपण जे खत देतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा खतच हे फक्त रासायनिकच खत नसून आपण जैविक खत म्हणजेच काय, शेणखत आपल्या संत्रा बागेला मुख्यत्वे कसं दिलं पाहिजे, किती प्रमाणात दिलं पाहिजे आणि कोण्या वेळेस दिलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आज आपण आलेलो आहो एका 3 वर्षाच्या बागेमध्ये. आता या बागेमध्ये सध्या शेणखत देणं चालू आहे. आणि शेणखत देते वेळेस हे शेतकरी कशा प्रकारे यांचं नियोजन असते, सोबतच हे नियोजन करताना हे कोण्या कोण्या वेळेस शेणखत देणार आहे किंवा देणार आहे, हे आपण त्यांच्याकडून माहिती घेतलेली होती. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तेच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की शेणखत देण्याची पद्धत, सोबतच शेणखत ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस ते कशा प्रकारे द्यायला पाहिजे, कोण्या वेळेस द्यायला पाहिजे आणि किती प्रमाणात द्यायला पाहिजे. तर मंडळी, मी सुतीक्ष्ण थोटे आणि तुम्ही बघत आहात इंडियन फसल. आता तुम्ही हे बघत आहात की हे शेणखत देण्यात आलेलं आहे. आता हे जे शेणखत दिलेलं आहे तसे की हे जे शेणखत आहे, हे शेणखत त्यांनी बांगडी पद्धतीने दिलेलं आहे. बांगडी पद्धतीनं म्हणजे काय, तर हे गोल गोल आडं करून दिलेलं शेणखत आहे आपल्या झाडाच्या भोवती. आणि सोबतच त्यांची ड्रीपसुद्धा चालू आहे, लॅटरलसुद्धा चालू आहे. आता या पद्धतीने जर शेणखत आपण दिलं तर शेणखत हे पूर्ण झाडाला मिळते, सोबतच चारही बाजूंनी त्याला मिळत असल्यामुळे त्याची घेण्याची कॅपॅसिटीसुद्धा चांगल्या प्रमाणे वाढत आहे. आता हे झालं एक की पद्धत कोणती आहे, तर बांगडी पद्धतीनं आपण शेणखत द्यायला पाहिजे. आता दुसरी मेन गोष्ट अशी येते की हे जे शेणखत आपण देतो, हे शेणखत जे आहे हे कोण्या वेळेस दिलं पाहिजे आणि किती प्रमाणात दिलं पाहिजे. सपोज करा आता हे 3 वर्षाची बाग आहे, तर या बागेला साधारणतः 30 किलो शेणखत आपण दिलं पाहिजे. मग आता 30 किलो जे शेणखत द्यायचं आहे, हे शेणखत फक्त एका वेळेस द्यायचं का, तर नाही. हे शेणखत आपल्याला 3 टप्प्यामध्ये तोडून द्यायचं आहे. मग 3 टप्पे कोणते, एक येते एप्रिल महिना, एक येते ऑगस्ट महिना आणि एक येते नोव्हेंबर महिना. आता हे जर आपल्याला सोयीस्कर असेल तर आपण यानुसार शेणखताचे 3 टप्पे करायला पाहिजे. परंतु पाणी असते, अवकाळी पाणी असते, कधी आपलं मजूर भेटत नाही, या सर्व गोष्टींना सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. तर त्यांनी त्यांच्यानुसार जरी टाईम फ्रेम केला तरीसुद्धा काहीच म्हणजे चुकत नाही याच्यामध्ये. पण एका वेळेस न देता जर आपण 3 टप्प्यात दिलं तर त्याला वेगवेगळ्या योग्य योग्य स्टेजला त्याला हे ज्यावेळेस नवती फुटते त्यावेळेस त्याला खाद्य मिळत आहे. त्यामुळे झाडाची क्वालिटीसुद्धा आपली चांगली बनणार आहे. आणि झाडाच्या क्वालिटीचा विषय आला तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं की झाड आपल्या सगळ्याच प्रकारचे आपल्या बागेमध्ये असतात. म्हणजे एक लहान पण झाड असू शकते जरी तो मेलेलं असेल तर, काही मोठे झाडं आहेत, काही छोटे झाडं आहेत. सगळ्याच प्रकारे बाग एकसारखी असणे खूप कठीण असते, कारण की आपल्या मातीचा प्रकार सगळ्या गोष्टी याच्यावर डिपेंड करते. आता आपण 2 गोष्टी याच्यामधून झालेल्या आहे की एक सगळ्यात मेन की आपल्याला कोण्या पद्धतीनं शेणखत द्यायचं आहे, तर आता हे द्यायचं आहे आपल्याला बांगडी पद्धतीनं. हे एक गोष्ट. दुसरी गोष्ट झाली आपली की कोणत्या कोणत्या वेळेस द्यायचं आहे. एप्रिल महिना, ऑगस्ट महिना आणि नोव्हेंबर महिना, या 3 महिन्यामध्ये आपल्याला शेणखत द्यायचं आहे. आता सगळ्यात मेन आणखीन एक गोष्ट येते की हे जे शेणखत आपण देत आहोत, आता हे शेणखत आपण पहिल्या वर्षाच्या बागेला किती द्यायचं आहे, तर पहिल्या वर्षाच्या बागेला आपण साधारणतः 20 ते 25 किलो शेणखत द्यायला पाहिजे 3 टप्प्यामध्ये तोडून. त्याच्यानंतर जी दुसऱ्या वर्षी आपली बाग येते, या बागेला साधारणतः 25 ते 30 किलो आपण दिलं पाहिजे. तिसऱ्या वर्षा बागेला 30 किलो, चौथ्या वर्षाच्या बागेला 40 किलो आणि त्याच्यानंतर चौथ्या वर्षापासून पुढे हे आपण 40 किलोला एक तर स्टिकअप राहायला पाहिजे किंवा कमी होता कामा नये. म्हणजे 40 किलो तरी आपण, परंतु 40 किलो ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस हे सर्व आणि सर्व हे एकाच दमानं देऊ नका, एकाच वेळी देऊ नका, जेणेकरून झाडाला योग्य स्टेजला ते मिळणार. नाहीतर काय होणार की आता आपण जर एकाच दमानं जर दिलं आणि धोधो जर पाऊस आला तर ते वाहून जाण्याची पण भीती राहते. सोबतच हे शेणखत ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस साधारणतः 40 ते 45 दिवस आधी आपल्या शेतात आणा, त्याच्यावर चांगलं पाणी मारा. 2 टप्प्यामध्ये जरी पाणी मारलं आपण, एक वेळा ज्यावेळेस आणलं त्यावेळेस आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपण 30 दिवस झाले त्यावेळेस जर पाणी मारलं तर शेणखत चांगलं कुजते, जेणेकरून आपल्या बागेमध्ये जे हुमणी अळीसारखा प्रकार येतो तो सुद्धा याच्यामधून आपण कंट्रोल करू शकतो. आणखीन मेटरायझमसारखी जर आपण याच्यामध्ये बुरशी जर टाकली तर ते सुद्धा आपल्या हुमणीला कंट्रोल करत असते. तर यासारखे उपायसुद्धा आपण करू शकतो. दुसरी वेस्ट डिकम्पोजर भेटते, ते जर आपण या शेणखतामध्ये जर वापरलं आपल्या बागेमध्ये आणल्यानंतर त्यावेळेससुद्धा आपण हे चांगल्या प्रकारे
कुजू शकतो, जेणेकरून जे अर्ध कुजलेलं शेणखत आहे हे आपल्या शेतामध्ये आणून प्रक्रिया करून आपण चांगल्या प्रकारे कुजवल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकू शकतो. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपण वापर करू शकतो, एक प्रकार आहे ते संजीवक म्हणून एक खत आपण तयार करू शकतो आपल्या शेतामध्ये आणून. साधारणतः आपण कोणत्याही एक तर लिंबाच्या झाडाखाली असू द्या किंवा खाली जागेमध्ये असू द्या, हे शेणखत टाकून द्यायचं. त्याच्यामध्ये 2 किलो तुरीची चूर हे तेलानं भिजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 किलो आपलं गुळाचं पाणी करायचं आणि त्याचा पाक त्या तुरीच्या चुरीवर टाकायचा. आणि ही सगळी गोष्ट आपण काय करायचं की जे शेणखत आणलेलं आहे आणि 3 क्विंटल एका टालीला माती, हे 3 गोष्टी आपण शेणखतामध्ये चांगले मिक्स करायची. पहिल्या दिवशी पाणी द्यायचं आणि 30व्या दिवशी पाणी द्यायचं. तर 45-40व्या दिवशी आपल्याला चांगले एकदम कुजलेलं खत आपल्याला मिळू शकते. आणि ते जर खत आपण आपल्या बागेला वापरलं तर आपली बाग डेव्हलपमेंट होण्यासारखी चांगली डेव्हलपमेंट होणार आहे. तर मंडळी, या प्रकारे आपण यासोबत आपल्या बागेचं पण चांगल्या प्रकारे नियोजन करू शकतो. दुसरी गोष्ट, आपली जी माती आहे या मातीमध्ये चांगल्या प्रकारे हिची जे हेल्थ म्हणतो आपण, सॉईल हेल्थ म्हणतो, ते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे हे हेल्थसुद्धा सुधारू शकतो. तर आणि हे करत असताना ज्यावेळेस आपण मुरुग बहार घेतो किंवा आपला आंबिया बहार घेतो, त्यावेळेससुद्धा शेणखताचे खूप महत्त्व आपल्याला दिसून येते. कारण की जर आपल्या झाडाला खायला जर अन्नद्रव्य असेल तरच आपली बाग हे चांगली सुदृढ होऊ शकते. आणि ही बाग जर सुदृढ झाली तेव्हा ती चांगल्या प्रकारे आपल्याला फळं देऊ शकते आणि त्याच्यातूनच आपलं उत्पन्न घडणार आहे. तर जर आपण मातीचं आरोग्य जर राखलं तेव्हाच ह्या गोष्टी आपण करू शकतो आणि चांगल्यात चांगला बहार घेऊ शकतो. आणि तळा पण त्याला योग्य प्रमाणात दिला तर आपली बागसुद्धा चांगली फुटणार आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी जाणून घेतल्या, ते एकदा रिकॅप करूया. सर्वप्रथम आपण जाणून घेतलं की कोण्या पद्धतीनं आपल्याला शेणखत द्यायचं आहे, तर ती पद्धत आहे बांगडी पद्धत. दुसरी गोष्ट आपण जाणून घेतली की शेणखत तयार कसं करायचं. सोबतच कोण्या कोण्या महिन्यामध्ये आपल्याला हे शेणखत वापरायचं आहे. एप्रिल महिना असेल, ऑगस्ट महिना असेल, नोव्हेंबर महिना असेल, या महिन्यातच का वापरायचं, कारण की या महिन्यामध्ये साधारणतः आपल्याला फुटण्यास आपल्याला दिसून येत असते. म्हणजे याच्यानंतर आपल्याला फुटवे फुटणं चालू होत असते. तर फुटवे फुटण्याच्या वेळेस जे लागणारी एनर्जी आहे हे या झाडाला जर भेटली तर चांगल्या प्रकारे आपले फुटवेसुद्धा फुटू शकतो लहान बागेमध्ये. त्याच्यानंतर आहे की आपलं प्रमाण किती असलं पाहिजे, शेणखत किती टप्प्यात तोडायचं आहे आपल्याला. सोबतच आपण हे पण जाणून घेतलं की जे शेणखत आपण तयार करणार आहो, हे जे शेणखत आहे हे कशाप्रकारे तयार करायचं आणि याला किती दिवसांच्या आधी आपण जर आणलं तर अर्ध कुजलेलं जे शेणखत राहते त्याला आपण पूर्ण कुजून आपण आपल्या बागेमध्ये किंवा घरीच एक चांगल्या प्रकारे शेणखत तयार करू शकतो. या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतल्या. तर मंडळी, अशाच संत्र्यासाठी आणखीन चांगल्यात चांगले व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल आणि तुम्हाला जर तुमचे अनुभव सांगायचे असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा, आम्ही तुमच्याशी कनेक्ट होऊ. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढेच. बघत राहा इंडियन फसल. धन्यवाद.